नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन बद्दल माहिती घेत असताना नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनची आपण ॲडिटिव्ह प्रॉपर्टी पाहिली. त्यानंतर जनरलायझेशन ऑफ ॲडिटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा आपण पाहिलेली आहे. आता या सगळ्या ॲडिटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून आपण पुढचे काही रिझल्ट्स जे आहेत ते आपण बघणार आहोत, त्याचे प्रूफ्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये रिझल्ट पहिला जो आहे तो रिझल्ट 1 काय सांगतोय बघा. तर इफ एक्स आय फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन विथ म्यू अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर, वेर xi's are IID, independent and identically distributed, and I running from 1 to n. म्हणजेच x1 follows normal with mu and sigma square, x2 follows normal with mu and sigma square, x3 follows normal with mu and sigma square, and so on. xn follows normal with mu and sigma square. In this way there are n normal variates with parameter mu and sigma square, and these n variables are independent, that is IID. Then the distribution of mean of these n random variables, that is x bar. What is the distribution of that x bar? The x bar follows normal distribution with parameter mu and variance sigma square by n. हा आपला रिझल्ट आहे. तर हा रिझल्ट प्रूव्ह करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर आपले जे नॉर्मल व्हेरिएट आहेत, n इतके नॉर्मल व्हेरिएट आहेत, त्यांचा मीन जो आहे त्या मीनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि ते मीनचं डिस्ट्रीब्युशन हे नॉर्मलच येतं विथ पॅरामीटर म्यू अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर बाय n. आता हे एक्स बारचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला ज्या वेळेला काढायचं आहे त्यावेळेला आपण काय करू शकतो, त्याचं PDF काढू शकतो किंवा MGF वरून सुद्धा त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन सांगू शकतो. या दोन मेथड आहेत. तर आपण इथं काय करणार आहोत, MGF वरून ते डिस्ट्रीब्युशन त्याचं काय येणार आहे ते सांगणार आहोत. कारण MGF ची युनिकनेस आपण प्रॉपर्टी तिथं वापरतो आणि त्या युनिकनेस प्रॉपर्टीवरून आपण सांगू शकतो इझिली की त्या नवीन रँडम व्हेरिएबल जो आहे दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ ओरिजिनल रँडम व्हेरिएबल्स. तर त्याचं जे काही MGF आहे ते MGF कुठल्या एखाद्या स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशनच्या MGF सारखं दिसतंय त्याच्यावर आपण काय करू शकतो, त्या रँडम व्हेरिएबलचं नवीन रँडम व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन काय आहे ते ओळखू शकतो. आता हा आपला रिझल्ट जो आहे तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर हे प्रूव्ह करत असताना आपल्याला माहिती आहे इथं की x1 x2 so on xn are IID normal variates with parameter mu and variance sigma square. I running from 1 to n ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्यांच्या बद्दल कॉमनली आपण एक MGF लिहू शकतो कारण पॅरामीटर तर सेम आहेत. त्यामुळे mxi of t e raised to mu t plus 1/2 sigma square t square, where I running from 1 to n. म्हणजे mx1 of t is equal to e raised to mu t plus 1/2 sigma square t square. तसंच mx2 of t is equal to e raised to mu t plus 1/2 sigma square t square, आणि mxn of t is equal to e raised to mu t plus 1/2 sigma square t square असंच ते येणार आहे. We have to find the distribution of x bar, and x bar is nothing but summation xi upon n, that is x1 plus x2 plus dot 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 plus xn upon n number of variables. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे. सो वी यूज हिअर method of MGF. So we are going to consider m x bar of t is equal to m suffix x1 plus x2 plus dot 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 plus xn upon n of t. So here n is a constant, so it will go with the t. So it is equal to m x1 plus x2 plus dot 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 plus xn of t by n. दिस इज फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ MGF. ती MGFची प्रॉपर्टी कुठली आहे ती कर्ली ब्रॅकेटमध्ये पुढे लिहिलेली आहे मी. कोणती आहे तर m ax of t is nothing but m x of at
त्या पद्धतीनंच ते लिहिलं आहे. इथं 1/n जो कॉन्स्टंट होता तो टीला तिकडं काय झाला, असाइन झाला. त्यामुळंच आपल्याला ही दुसरी टर्म जी आहे ती आपण लिहिली. म्हणजे यम एक्स बार ऑफ टी इज नथिंग बट दी यम x1 प्लस x2 प्लस डॉट 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 प्लस xn ऑफ टी बाय n हे आपल्याला मिळालं. मग आता नेक्स्ट जे आहे ते आपण काय करणार आहोत, परत आपल्या MGFची जी प्रॉपर्टी आहे, MGF ऑफ ॲडिशन ऑफ टू रँडम व्हेरिएबल्स इज नथिंग बट दी प्रॉडक्ट ऑफ देअर सेपरेट MGFs. या प्रॉपर्टीनुसार आपण इथं वरच्या जे काय x1 x2 सो ऑन xnच्या ॲडिशनचं MGF आहे ते काय करणार आहोत, प्रॉडक्ट ऑफ देअर सेपरेट ॲडिशन्स असं आपण घेणार आहोत. सिन्स x and y आर इंडिपेंडंट ऑल्सो अँड फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ MGF. तर ती MGFची प्रॉपर्टी आपण मागच्या सेमिस्टरमध्ये बघितलेली आहे. त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण इथं लिहिणार आहोत. आता इथं काय झालं आहे, यम x1 ऑफ टी बाय एन पाहिजे होतं, ते टी बाय एन तिथं राहिले घ्यायचं, इंटू यम x2 ऑफ टी बाय एन डॉट 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 यम xn ऑफ टी बाय एन. ओके, ते वरती टी बाय एन आहे ते सगळीकडे खाली तसं सेपरेट येणार आहे, ते लिहिताना ती चूक झालेली आहे. सो यू रीड इट ॲज टी बाय एन. मग यम x1 ऑफ टी बाय एन आपण कसं, यम x1 ऑफ टी आपल्याला माहिती आहे, फक्त त्याच ठिकाणी यम x1 ऑफ टी बाय एन, टीच्या ठिकाणी टी बाय एन आपल्याला पुट करावं लागेल, एवढंच होईल ओरिजिनल MGFमध्ये. मग ते पुट करून आपण तिथं व्हॅल्यू लिहिली यम x1 ऑफ टी बाय एनची. ती काय आहे व्हॅल्यू, तर ई रेस टू म्यू टी बाय एन प्लस 1/2 सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. कारण टी बाय एन, टीच्या ठिकाणी आपण टी बाय एन पुट करतोय, त्यामुळे जिथं टी स्क्वेअर असेल तिथं टी स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर येणारच आहे. सो ती पहिली टर्म येईल. दुसरी टर्म परत म्यू टी अपॉन एन प्लस 1/2 सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर, तशीच इंटू डॉट 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 ई रेस टू म्यू टी बाय एन प्लस 1/2 सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय एन, अशा पद्धतीने ती येईल. इथं परत आपण जर समजा टी बाय एनच्या टर्म काउंट करायच्या म्हणल्यास घातांक सगळ्या काय आपल्या बेस जो आहे म्हणजे पाया तो समान आहे, त्यामुळे घातांकाची काय होईल, बेरीज होईल. आणि त्या घातांकाच्या बेरजेमध्ये काय होईल बघा, त्या बेरजेमध्ये ज्या टी बाय एनच्या टर्म आहेत त्या आपण सेपरेट काढू शकतो वेगळ्या, आणि त्यातून टी बाय एन जर कॉमन काढलं तर आतमध्ये टर्म किती राहणार आहेत, म्यू प्लस म्यू टू प्लस म्यू प्लस असं एन टाइम्स, त्यामुळे एन इंटू म्यू अशी टर्म ती राहणार आहे. सो त्याची टर्म आपल्याला काय मिळेल, एन म्यू टी अपॉन एन, अशा पद्धतीने आपल्याला टर्म मिळेल. म्यू टी प्लस म्यू टी किंवा डिवाइड बाय एन तसाच आहे तो, आणि म्यू टी प्लस म्यू टी असं एन टाइम्स, सो एन म्यू टी असं आपल्याला मिळेल डिवाइड बाय एन. प्लस तसंच 1/2 सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय एन स्क्वेअरच्या टर्म परत एन टाइम्स आहेत, त्यामुळे त्यांची जर आपण ॲडिशन घेतली म्हणजे टी स्क्वेअरची टर्म तिथं कॉमन आहे, त्यामुळे टी स्क्वेअर आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो त्यातनं, किंवा ते तसं जर लिहिलं एन टाइम्स तरी आपण चालू शकतं. एन इतक्या वेळेला त्या टर्मची सगळ्या बेरीज होणार आहे, कारण सगळ्या टर्म इक्वलच आहेत, एकसारख्याच आहेत, त्यामुळे तिथं एन इंटू सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन 2 इंटू एन स्क्वेअर असं मिळेल. मग काय होईल बघा नेक्स्ट स्टेपला, ई रेस टू म्यू टीची जी टर्म आहे त्यातला न्यूमरेटरचा एन डिनॉमिनेटरचा एन कॅन्सल होईल, सो इट विल बी लाईक म्यू टी प्लस 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एन. आता डिनॉमिनेटरचा जो काय एन स्क्वेअर आणि न्यूमरेटरचा एन आहे, त्यामुळे डिनॉमिनेटरला एक एन राहील, तो सिग्मा स्क्वेअर बाय एन असा लिहिला आणि टी स्क्वेअर सेपरेट लिहिला. त्यामुळे आता ह्या MGFकडे जर आपण बघितलं तर इट लुक्स लाईक अ MGF ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, बट the parameters are different, slightly different. What are that parameters? Parameters are mu and variance sigma square by n. So it is nothing but the final MGF is the MGF of normal distribution with parameter mu and sigma square by n. So that we can say that x bar follows normal distribution with parameters mu and sigma square by n. म्हणजे एन इतक्या IID नॉर्मल रँडम व्हेरिएबल जे असतात त्यांचा जो मीन असतो तो मीन काय करतो, म्यू आणि व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर बाय एन अशा पद्धतीच्या पॅरामीटर्स घेऊन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो.
This is nothing but the first result. Now the result number 2. आता ह्या रिझल्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲडिटिव्ह प्रॉपर्टीचाच आधार घेऊन तो रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. हा रिझल्ट आपल्याला काय सांगतोय, तर इफ एक्स फॉलोज अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर μ1 अँड σ1 स्क्वेअर अँड वाय फॉलोज normal distribution with parameter μ2 and σ2 square, also x and y are independent, then the z that is equal to x minus y follows a normal distribution with parameter μ1 minus μ2 and variance σ1 square plus σ2 square. अशा पद्धतीचं ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतंय. आपलं कुठलं व्हेरिएबल, तर एक्स मायनस वाय हे व्हेरिएबल. मग हे आपल्याला प्रूव्ह करताना परत MGF मेथडनीच ते प्रूव्ह करावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे इथं की आपला एक्स जो आहे तो एक्स फॉलोज अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर μ1 अँड व्हेरियन्स σ1 स्क्वेअर. सो वी कॅन राईट mx of t is equal to expected value of e raised to tx and that is nothing but e raised to μt plus 1/2 σ1 square t square. That is called as equation 1. Now again y follows a normal distribution with μ2 and σ2 square. So we can write its MGF as my of t, that is equal to expected value of e raised to ty and that is nothing but the e raised to μ2 t. तिथे चुकून झाले ते μ2 t plus 1/2 σ2 square t square. अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो y चं MGF, since y follows a normal distribution with parameter μ2 and σ2 square. MGF मध्ये ते μ1 t झाले किंवा σ1 square t square झाले, त्याच्याऐवजी μ2 असं तुम्ही वाचा आणि σ2 square असं ते वाचा. So we have to find the distribution of z. Z is nothing but x minus y. आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन काढायचं. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे म्हणजेच त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, MGF काढायचं आहे. सो टू फाइंड MGF of z from the definition we can write it as mz of t is equal to expected value of e raised to tz. मग आता z आपला काय x minus y, तर z च्या ठिकाणी आपण x minus y ही व्हॅल्यू पुट करतो. expected value of e raised to t into bracket x minus y bracket complete. मग आता काय करतो, नेक्स्ट स्टेपला t जो आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करून लिहितो मी. सो इट विल बी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e raised to tx minus ty. नेक्स्ट स्टेपला मी काय करणार आहे, तर दोघांचा बेस जो सेम आहे तो सेपरेट करून मी लिहिणार. सो इट विल बी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e raised to tx इंटू e raised to minus ty. आता तो मायनस जो आहे तो काय होतोय, दुसऱ्या टर्म बरोबर जातोय. सो देयर इज अ मायनस t विथ y. आणि परत आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एक्स आणि वाय जे आहेत आपले, ते एक्स आणि वाय काय आहेत, इंडिपेंडंट आहेत. त्यामुळे आपण जे त्यांचं जॉईंट एक्सपेक्टेशन लिहिलेलं आहे ते आपण सेपरेट एक्सपेक्टेशनचं प्रॉडक्ट असं आपण घेऊ शकतो फ्रॉम दी प्रॉपर्टीज ऑफ एक्सपेक्टेशन्स विथ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. त्यामुळे आपण काय लिहिणार ते एक्सपेक्टेशन, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e raised to tx इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e raised to minus ty. आता मग आपण काय करू शकतो, नेक्स्ट स्टेपला ह्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपण तिथं पुट करू शकतो फ्रॉम डेफिनेशन अँड दॅट आर नथिंग बट दी MGF ऑफ एक्स अँड मायनस वाय. म्हणजे आपण त्याच्याबद्दल काय लिहू शकतो, एक्सपेक्टेड व्हॅल्यू mx ऑफ टी आणि my ऑफ टी, कारण तिथं e raised to minus ty आहे. सो हे MGF आहे पण मायनस वाय या व्हेरिएबलचं MGF आहे. अशा पद्धतीने ते आपण तिथं घेतोय. पण तो वायचा मल्टिप्लायर जो आहे तो -1 आहे, तो परत टी ला जाईल आपल्या अगोदर आपण बघितलेल्या प्रॉपर्टीनुसार. सो इट विल बी mx ऑफ टी इंटू my ऑफ मायनस टी. मग त्या पद्धतीने आपण काय केल्या, व्हॅल्यूज तिथं पुट केल्या. mx ऑफ टी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे μ1t e raised to μ1t प्लस 1/2 सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर. आता σ1 स्क्वेअर पाहिजे, σ1 स्क्वेअर टी स्क्वेअर. सगळीकडे ते राहिले.
नोटेशन सिग्मा 1 स्क्वेअर टी स्क्वेअर असं पाहिजे इंटू ई रेस टू मायनस म्यू टी प्लस 1/2 इंटू सिग्मा 2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मायनस टी ब्रॅकेट कंप्लीटचा स्क्वेअर. आता इथं काय केलं आपण, जो मायनस टी आहे ती मायनस टी ती आपण टीच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करून घेतलेली आहे. टीच्या ठिकाणी मायनस टी असा पुट केलेला आहे आपण, कारण तिथं टीचा मल्टिप्लायर -1 आहे म्हणून. ओके, फक्त तिथं जिथं सिग्मा झालं आहे तिथं पहिल्या टर्ममध्ये सिग्मा 1 स्क्वेअर असेल आणि दुसऱ्या टर्ममध्ये सिग्मा 2 स्क्वेअर असेल. नेक्स्ट स्टेपला मग आपली काय आली स्टेप, तर ई रेस टू म्यू टी प्लस 1/2 सिग्मा 1 स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस म्यू 2 टी प्लस 1/2 सिग्मा 2 स्क्वेअर टी स्क्वेअर. आता काय झालं, इथं बेस आपला सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल आणि ॲडिशन केल्यानंतर टीच्या टर्म वेगळ्या, टी कॉमन काढून, आणि 1/2 टी स्क्वेअरच्या टर्म वेगळ्या, 1/2 टी स्क्वेअर कॉमन काढून. असं जर लिहिलं आपण तर आपल्याला काय मिळते बघा, ई रेस टू म्यू 1 मायनस म्यू 2 इंटू टी प्लस 1/2 सिग्मा 1 स्क्वेअर प्लस सिग्मा 2 स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. अशा पद्धतीने मला त्या टर्म मिळाल्या. आता मी म्यू 1 मायनस म्यू 2ला काय म्हणतोय, म्यू डॅश असं म्हणतोय, आणि सिग्मा 1 स्क्वेअर प्लस सिग्मा 2 स्क्वेअरला मी काय म्हणतोय, सिग्मा डॅश स्क्वेअर असं म्हणतोय. आणि मग मी तसं ते म्हणून तिथं पुट केलं की एम झेड ऑफ टी मला काय मिळेल बघा, ई रेस टू म्यू डॅश टी प्लस 1/2 सिग्मा डॅश स्क्वेअर टी स्क्वेअर असं मला मिळेल. आता हे जे दिसतंय आपल्याला ते एम जी एफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या एम जी एफ सारखंच दिसतंय, फक्त विथ पॅरामीटर म्यू डॅश अँड व्हेरियन्स सिग्मा डॅश स्क्वेअर अशा पद्धतीने आपल्याला ते दिसतंय. मग म्यू डॅश आपला वरती आपण कन्सिडर केला आहे तो म्यू 1 मायनस म्यू 2 आणि सिग्मा डॅश स्क्वेअर काय आहे तर सिग्मा 1 स्क्वेअर प्लस सिग्मा 2 स्क्वेअर अशा पद्धतीचा तो सिग्मा डॅश स्क्वेअर आहे. त्यामुळे आपण युनिकनेस प्रॉपर्टी ऑफ एम जी एफ वरून काय म्हणणार आहोत तर झेड फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ म्यू डॅश अँड सिग्मा डॅश स्क्वेअर. दॅट इज नथिंग बट झेड फॉलोज normal distribution with parameter mu1 minus mu2 and variance sigma 1 square plus sigma 2 square. म्हणजेच याचा अर्थ x minus y follows a normal distribution with parameter म्यू 1 स्क्वेअर म्हणजे तुमचा 1 असा दिला आणि y follows normal distribution with parameter 1 and variance 2 असं विचारलं तर मग x मायनस वाय, x आणि y इंडिपेंडंट आहेत असं पण दिलं आणि x मायनस वायचं डिस्ट्रीब्युशन काय असणार हे असं तुम्हाला विचारलं डायरेक्टली तर तुम्ही डायरेक्ट हा रिझल्ट वापरून काय सांगू शकता, x मायनस वाय ऑल्सो फॉलोज द डिस्ट्रीब्युशन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन with parameter mu1 minus mu2 and variance sigma 1 square plus sigma 2 square. तर mu1 minus mu2 आपल्याला करावं लागेल. mu1 आपला 2 होता, mu2 1 आहे, तो 2 minus 1 that is 1 and variance 1 आणि 2 होता, sigma 1 square म्हणजे 1 होता आणि sigma 2 square म्हणजे 2 होता, तर 1 plus 2 म्हणजे 3 आहे. म्हणजे x minus y याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला काय मिळेल तर mu is equal to 1 and variance सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 3 अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्युशन फॉलो होत आहे असं आपण तुम्ही डायरेक्टली तिथं काय करू शकता म्हणू शकता. त्यामुळे इन दिस वे वी कॅन डिरेक्टली फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ x मायनस वाय using this result when the values of parameters are given. So for today's lecture we are going to stop here. Thank you.